In today's lecture, we have to start. The next point is median. The next example is the median. Find the median of the following distribution. पहिला तुम्हाला क्लास इंटरवल दिलेला आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मीडियनचे 3 टाइप बघितलेत. कोणते कोणते? तर रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा. रॉ डेटामध्ये फक्त तुम्हाला काय दिलेले असतील तर ऑब्झर्वेशन दिलेले असतील. अनग्रुप्ड डेटामध्ये दिलेले असतील तुम्हाला ऑब्झर्वेशन आणि फ्रिक्वेन्सी. आणि ग्रुप्ड डेटामध्ये दिलेले असेल तुम्हाला क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. तर इथं ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलं आहे तर क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर क्लास इंटरवल काय दिलेले आहे? 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज कोणत्या आहेत तर 6, 11, 22, 24, 28, 11, 15, 13, 12, 8. आता ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय फाइंड आउट करावं लागेल तर कम्युनिटी फ्रिक्वेन्सीचा टेबल काय करावं लागेल तुम्हाला प्रिपेअर करावं लागेल. पहिला क्लास इंटरवल घ्यायचा. त्याच्यामध्ये आणखीन काय हवं तुम्हाला तर मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे तर एक्स असणार आहे तो. मिड पॉइंट काय येणार आहे 5, 10 to 20, 15, 20 to 30 चा 25 असे मिड पॉइंट फाइंड आउट करायचे. करस्पॉन्डिंग काय दिलेले होते तुम्हाला फ्रिक्वेन्सीज दिलेले आहेत. तर आता काय फाइंड आउट करायचे तुम्हाला तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करायची ते लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेलं आहे. पहिला 6, 6 plus 11, 17, 17 plus 22, 39, 24, 63, 63 plus 28, 91, 91 plus 11, 02, 102 plus 15, 117, 117 plus 13, 130, 130 plus 12, 142, 142 plus 8, 115. आणि फ्रिक्वेन्सीची सम म्हणजेच काय असणार आहे तर ती टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला जो लास्ट टेबल आहे तोच म्हणजे काय असणार आहे तर टोटल फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे एन काय झाला 150. तर आता मीडियन तुम्हाला सांगितलंय कसा फाइंड आउट करायचा. जर 150 हा जर इवन आहे की ऑड आहे ते पहिले चेक करायचे. तर तो काय आहे इवन आहे. जर इवन असेल तर काय घ्यायचं फक्त n/2 आणि जर ऑड असेल तर काय सांगितलेलं n+1/2 ऑब्झर्वेशन. मीडियन काय साइज ऑफ n/2 ऑफ n ची व्हॅल्यू काय लिहिली तिथे 150 डिवाइडेड बाय 2. 150 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 75. सांगितलंय तर ते फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं. 75 ऑब्झर्वेशन तर तिथे 63 आहे 75 नाहीये तर 75 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू तर चेक करायची 91. 91 काय झाला मग मीडियन म्हणता येणार नाही कारण ग्रुप डेटामध्ये मीडियनचा फॉर्म्युला आहे तो फक्त मीडियन क्लास झाला. 91 जो आहे तो मीडियन क्लास. मग त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल चेक करायचा कोणता आहे तर क्लास इंटरवल कुठला आहे 40 to 50 आहे. 40 to 50 मध्ये 40 काय लोअर लिमिट 50 काय झालं त्याचं अप्पर लिमिट झालं. मग मीडियनचा फॉर्म्युला बघा LM plus n/2 minus CF divided by FM into C. LM म्हणजे लोअर लिमिट ऑफ क्लास n/2 n ची व्हॅल्यू 150. CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास आणि C म्हणजे क्लास विड्थ किंवा क्लास इंटरवल म्हणजे जो इंटरवल दिलेला आहे त्यांचा फक्त डिफरन्स फाइंड आउट करायचे. तर LM म्हणजे लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास
जो मीडियन क्लास घेतलेला आहे त्याचं लोअर लिमिट काय आहे तर 40 आहे, म्हणून तिथे लिहिला 40 प्लस n/2 यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 150 डिवाइडेड बाय 2 मायनस CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. जो तुम्ही मीडियन क्लास घेतलेला आहे त्याच्या आधीचा काय घ्यायचं तुम्हाला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे लेस दॅन पाहिजे. मग 91 हा काय झाला मीडियन क्लास, त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 63 डिवाइडेड बाय FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. फ्रिक्वेन्सी काय आहे तर 28, म्हणून काय लिहिलं 28 इंटू 10 म्हणजे क्लास विड्थ. डिफरन्स काय 0 to 10 10 to 20 मध्ये तर 10चं डिफरन्स आहे, म्हणून तिथं काय लिहिलं इंटू 10. आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर फायनल आन्सर काय मिळाला तुम्हाला 44.2857. Next point, mode. Mode is the most repeated value in the series of the observation, or the mode is defined as that observation which occurs most frequently. Mode म्हणजे काय तर मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू इन द सिरीज, म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेली असतील त्याच्यामध्ये मोस्ट रिपीट झालेली जी व्हॅल्यू असेल ती म्हणजे काय असणार आहे तर मोड. मोडमध्ये पण 3 त्याचे टाईप आहेत, कोणते कोणते तर रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड ग्रुप डेटा. सेमच आहेत अरिथमेटिक मीन, n, and third one is mode. Mode of raw data x1, x2 up to so on xn are n various values of variable x. Then to find the mode, count the number of times of various values repeat and the value occurring maximum number of time is modal value. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स जी व्हॅल्यू रिपीट झालेली आहे तीच म्हणजे काय असणार आहे मोड असणार आहे. कशामध्ये असणार आहे फक्त डेटा. Next, mode of ungrouped data. If x1, x2 up to so on xn are n various values of variable x and f1, f2 up to so on fn be their corresponding frequencies. म्हणजेच काय अनग्रुप्ड डेटामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील x1, x2 up to so on xn आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील f1, f2 up to so on fn. टू डिटरमाइन द मोड, आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला अनग्रुप्ड डेटामध्ये तर मोड. Find maximum frequency and discrete class value corresponding to this frequency is the mode of the given distribution. म्हणजे काय तर जी हायेस्ट फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जो xi असेल तो म्हणजे काय असणार आहे मोड. जसा आपण फाइंड आउट केला मीडियन मध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी केली त्याच्या करस्पॉन्डिंग जो असेल काय असणार आहे मीडियन. इथं फक्त काय पाहिजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रॉ डेटा मध्ये काय असणार आहे मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू म्हणजे तो असणार मोड. थर्ड, मोड ऑफ ग्रुप्ड डेटा. इफ x1, x2 up to so on xn are n various values of variable x and f1, f2 up to so on fn be their corresponding frequencies. इथं पण काय असेल x1, x2 up to so on xn हे तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले नसतील तर तिथं काय असणार आहे क्लास इंटरवल असणार आहे. f1, f2 up to so on fn हे काय असणार त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. टू डिटरमाइन द मोड, फाइंड मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी अँड क्लास करस्पॉन्डिंग द मोडल क्लास. म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची, जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या करस्पॉन्डिंग काय घ्यायचे तुम्हाला तर मॉडल क्लास घ्यायचे त्या डिस्ट्रीब्युशन मधला. then the value of mode for the given distribution is given by mode is equal to L plus f1 minus f0 divided by 2 times f1 minus f0 minus f2 into I. I लिहिला तरी चालेल किंवा तिथं C लिहिला तरी चालेल, जसा मीडियन मध्ये C लिहिलेला. C म्हणजे काय असणार आहे क्लास विड्थ असेल किंवा क्लास इंटरवल म्हणजे त्यांचा डिफरन्स दिलेला असेल तुम्हाला. where L is equal to लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास. जो मॉडल क्लास मिळेल तुम्हाला त्याचं काय घ्यायचं तुम्हाला लोअर लिमिट. f0 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मॉडल क्लास. प्रिसिडिंग म्हणजे काय
तर जो मॉडेल आहे आधीची जी असेल ती F1 म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, म्हणजे जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे F2 म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग द मॉडेल. सक्सिडिंग म्हणजे व्हॅल्यू, प्रिसिडिंग म्हणजे क्लास डेटामध्ये मोस्ट व्हॅल्यू त्याच्याकडे तुम्हाला next of mode. It is not affected by extreme values. It is located graphically. म्हणजे आपण graphically पण काय दाखवू शकतो, मोड फाइंड आउट करू शकतो. It is useful in case of open end case. It easy to understand. The arrangement of that is not necessary. म्हणजे अरेंजमेंट नाही मोड मध्ये. D is not capable for the theoretical treatments. It is not rigidly defined. And third, the value of mode is not based on each and every observation of the series. म्हणजे जो मोड आहे तो ऑब्झर्वेशन वरती डिपेंड नाहीये. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द मोड ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्यूशन. Find the mode of the following distribution: 2, 5, 8, 7, 8, 8, 10, 15. तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन दिलेले आहेत. ते पहिले काय करायचे, तुम्हाला असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करून घ्यायचे पहिले. तर फर्स्ट येणार आहे 2, 5, 8, 8, 8, 7, 10, 15. मोड मध्ये फर्स्ट व्हॅल्यू असेंडिंग ऑर्डर करून घ्यायची आहे. जसं मीडियन पण डेटा केलेला असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलेला. रॉ डेटा मध्ये काय सांगितलं, मोस्ट रिपीट मोड इक्वल टू मोस्ट व्हॅल्यू. 2 1 time, 5 1 time repeated, 8 3 time repeated, 7 1 time, 15 1 time repeated. म्हणजे कोणती रिपीट झाली तर 8 appears in 8. Most repeated value mode is equal to next example, the mode of the following distribution. Find the mode of the following distribution. मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी. मार्क्स म्हणजे काय असणार आहे, एक्स आहे, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आहे. तर अनरिपीटेड डेटा मध्ये काय सांगितलेलं आहे तुम्हाला,
तर हायेस्ट म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय घ्यायचा एक्स आय. जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे मोड. मार्क्स 2, 3, 4, 5, 6, 7, 8. फ्रिक्वेन्सी 1, 2, 4, 6, 5, 4, 3. मार्क्स म्हणजे एक्स आय, फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ आय. समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू 25. म्हणजेच तो काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर फ्रिक्वेन्सीची सम काय मिळालेली आहे तुम्हाला तर 25 मिळालेली आहे. आता फ्रिक्वेन्सीच्या टेबलमध्ये चेक करायची की मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे. तर 6 काय आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय चेक करायचा. त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तोच काय असणार आहे मोड. द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 6. देअरफॉर मोड इज इक्वल टू 5. सगळ्यांना समजलं का मोड. रॉ डेटामध्ये मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू, अनग्रुप्ड डेटामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी चेक करायची. त्याच्या करस्पॉन्डिंग काय असेल एक्स आय. रॉ डेटामध्ये मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू फक्त चेक करायची. जी व्हॅल्यू टाइम रिपीट झालेली आहे ती काय असणार आहे मोड. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फक्त मार्क्स आणि काय असणार आहे फ्रिक्वेन्सी असणार आहे. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची. तर 1, 2, 4, 6, 5, 4, 3 ह्या काय दिलेल्या आहेत तुम्हाला फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. तर त्यातली मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोणती आहे तर 6 ही काय आहे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या करस्पॉन्डिंग काय मार्क्स कोणते आहेत तर एक्स आय काय आहे ती 5. मोडची व्हॅल्यू 5. थर्ड एक्झाम्पल बघा. कॅल्क्युलेट द मोड ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. तर ग्रुप डेटामध्ये काय दिलेलं असेल तुम्हाला क्लास इंटरवल आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज दिलेल्या असतील. तर क्लास इंटरवल काय दिलेला आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. फ्रिक्वेन्सीज काय दिलेल्या आहेत तर 3, 5, 8, 12, 6, 9. आणखीन क्लास इंटरवल काय दिले 60 to 70, 70 to 80. फ्रिक्वेन्सीज 2 and 3. पहिलं काय लिहिणार सोल्युशन मध्ये तुम्ही तर क्लास इंटरवल आणि फ्रिक्वेन्सी. तर ग्रुप डेटामध्ये काय सांगितलेलं आहे मी जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे तोच काय असणार आहे फक्त मॉडेल क्लास. रॉ डेटामध्ये मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू, अनग्रुप्ड डेटामध्ये काय करायचे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी घ्यायची. त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय असेल तो म्हणजे काय असणार आहे मोड. आणि ग्रुप डेटामध्ये काय आहे तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची. तो म्हणजे फक्त काय झालेला आहे तर मॉडेल क्लास. कारण इथं काय दिलाय तुम्हाला क्लास इंटरवल दिलेला आहे. तर क्लास इंटरवल यायचं फ्रिक्वेन्सीची सम लिहून घ्यायची तिथं. मोडचा फॉर्म्युला काय L1 प्लस एल किंवा L1 लिहिला तरी चालेल. L1 म्हणजे लोअर लिमिट आणि L म्हणजे पण लोअर लिमिट. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 डिवाइडेड बाय 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू I. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करा पहिली कोणती आहे. फ्रिक्वेन्सी काय दिलेले आहे तुम्हाला 3, 5, 8, 12, 6, 9, 2, 3.
तर 12 ही काय आहे तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. तर तो फक्त काय झाला मॉडेल क्लास. त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल चेक करायचा कोणता आहे. तर क्लास इंटरवल कोणता आहे 30 to 40. मग 30 to 40 मध्ये 30 हे काय झालं त्याचं लोअर लिमिट आणि 40 हे काय झालं त्याचं अप्पर लिमिट. मग L इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ मॉडेल 30. F1 म्हणजे काय सांगितले फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास 30 to 40 मध्ये त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे जो मॉडेल क्लास आहे त्याचीच फ्रिक्वेन्सी तर ती काय आहे 12 म्हणून F1 काय येणार आहे तिथं 12. F2 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ सक्सेडिंग मॉडेल क्लास म्हणजे प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी. तर प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी काय आहे 8 म्हणून F2 ची व्हॅल्यू तिथं काय येणार आहे F2 म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ सक्सेडिंग मॉडेल क्लास. सक्सेडिंग म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू. व्हॅल्यू कोणती आहे 6. व्हॅल्यू काय मिळणार आहे मला 6. सक्सेडिंग म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू प्रिसिडिंग म्हणजे प्रिव्हियस व्हॅल्यू. F0 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग मॉडेल क्लास म्हणजे 12 हा काय झाला त्याचा मॉडेल क्लास त्याच्या आधीची फ्रिक्वेन्सी काय आहे 8 म्हणून F0 काय मिळाला तिथं तुम्हाला 8. आणि I म्हणजे काय येणार आहे क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास म्हणजे क्लास विड्थ म्हणजे 30 to 40 आहे त्यांचा डिफरन्स. तर कितीचा डिफरन्स आहे तिथं 10 चा डिफरन्स आहे म्हणून I ची व्हॅल्यू काय मिळणार आहे तिथं 10. फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आता. मोड इज इक्वल टू 30 plus 12 minus 8 divided by 2 times F1 म्हणजे 2 times 12 minus F0 ची व्हॅल्यू 8 minus F2 ची व्हॅल्यू 6 into I म्हणजे क्लास विड्थ किंवा क्लास इंटरवल तो काय आहे 10 into 10. 30 plus 12 minus 8 4 divided by 2 into 12 24 minus 8 minus 6 into 10. Next 30 plus 4 divided by 24 minus 8 minus 6 म्हणजे minus 14 into 10. Next 30 plus 4 divided by 24 minus 14 म्हणजे काय येणार आहे 10 into 10. नेक्स्ट 10 ला 10 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे 30 plus 4 इज इक्वल टू 34 म्हणजे मोड काय मिळाला तुम्हाला फायनली 34. Next example, find the mode of the following distribution x and next f. x म्हणजे काय असणार आहे क्लास इंटरवल दिलेला आहे तुम्हाला आणि नेक्स्ट फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. क्लास इंटरवल काय आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज काय दिलेले आहेत तुम्हाला 5, 8, 7, 12, 28, 20. सोल्युशन मध्ये काय येणार आहे तर एक्स म्हणजे क्लास इंटरवल तुम्ही फर्स्ट राईट डाऊन करणार आहे. नेक्स्ट फ्रिक्वेन्सीज काय 5, 8, 7, 12, 28, 20. आता हा काय आहे ग्रुप डेटा आहे तर ग्रुप डेटामध्ये काय चेक करायचे तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे इथं 28. तर 28 हा काय झाला त्याचा मॉडेल क्लास. त्याच्या करस्पॉन्डिंग काय चेक करायचे तर क्लास इंटरवल कोणता दिलेला आहे तिथं तर 40 to 50 हा काय झाला त्याचा मॉडेल क्लास झाला फक्त बिकॉज इट हॅज द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी युज्ड. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 28 आहे म्हणून तिथं काय झाला 40 to 50 हा मॉडेल क्लास. मोड इज इक्वल टू L प्लस F1 मायनस F0 divided by 2 times F1 minus F0 minus F2 into I. नेक्स्ट हिअर E इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ मॉडेल क्लास. तर लोअर लिमिट काय येणार आहे 40 to 50 मध्ये तर 40 काय झालं त्याचं लोअर लिमिट. F1 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी काय आहे तिथं 28. F0 फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिसिडिंग मॉडेल क्लास म्हणजे प्रिव्हियस
फ्रिक्वेन्सी काय आहे तिथं 12. F2 फ्रिक्वेन्सी ऑफ सक्सिडिंग मॉडल क्लास म्हणजे नेक्स्ट फ्रिक्वेन्सी काय तिथं 20. I इज इक्वल टू क्लास इंटरवल ऑफ द मॉडल क्लास म्हणजे डिफरन्स कितीचा आहे तिथं 10चा डिफरन्स आहे म्हणून आयची व्हॅल्यू काय मिळाली तिथं 10. देअरफॉर मोड इज इक्वल टू L मीन्स 40 प्लस F1 28 minus F0 12 divided by 2 into bracket F1 means 28 minus F0 12 minus F2 20 into I means class interval 10. Therefore 40 plus 28 minus 12 16 divided by 2 into 28 56 minus 12 minus 20 into 10. 40 plus 16 divided by 56 minus 32 24 into 10. 40 plus 6.6667 is equal to 46.6667. हा काय मिळाला तुम्हाला तर मोड मिळाला. मोड सगळ्यांना समजला का? रॉ डेटामध्ये मोस्ट रिपीटेड व्हॅल्यू अनग्रुप्ड डेटामध्ये मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची त्याच्या करस्पॉन्डिंग काय लिहायचा एक्स आहे आणि ग्रुप्ड डेटामध्ये काय करायचंय तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी चेक करायची तो फक्त मॉडेल क्लास घ्यायचा आणि फॉर्म्युलाचा यूज करायचे ग्रुप्ड डेटामध्ये. या एक्झाम्पल मध्ये बघा इथं मीडियन फाइंड करायचे तर मीडियन मध्ये पण काय करायचं होतं तुम्हाला डेटा काय करायचा होता असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करून घ्यायचा होता. जर ऑड असेल तर फॉर्म्युला यूज करायचा आणि तो तुम्हाला काय मिळेल मीडियन. नेक्स्ट अनग्रुप्ड डेटामध्ये काय होता कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक करायची तर फ्रिक्वेन्सी मीडियन मध्ये फाइंड करायची आहे. तिथं काय मिळालं तुम्हाला 48 हा मीडियन क्लास आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आहे तो म्हणजे मीडियन. इथं मोड मध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग एक्स आहे आणि अनग्रुप्ड डेटाचा मीडियन जो आहे त्याच्यामध्ये मीडियन क्लास घ्यायचा आणि करस्पॉन्डिंग एक्स आहे तो म्हणजे काय असणार आहे मीडियन. आणि इथं बघा ग्रुप डेटामध्ये मीडियन काय फाइंड करायचे तर तुम्हाला जो क्लास इंटरवल दिलेला आहे त्याचा काय घ्यायचा मिड पॉईंट आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये व्हॅल्यू चेक करायची म्हणजे 30 व्हॅल्यू चेक करायची नसेल तर जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू घ्यायची आणि तो त्याचा मीडियन क्लास आणि मोड मध्ये काय बघितलं फक्त जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे त्याच्या करस्पॉन्डिंग क्लास इंटरवल आणि मीडियन मध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी मिळालेली आहे ती घ्यायची आणि त्याच्या करस्पॉन्डिंग काय मिळालेला आहे तुम्हाला तो मीडियन क्लास म्हणजे क्लास इंटरवल असेल. मीडियनचा फॉर्म्युला आहे आणि मोडचा फॉर्म्युला आहे. मीडियनचा फॉर्म्युला काय LM प्लस n/2 मायनस सी डिवायडेड बाय FM इंटू सी. इथं सीच्या इथं जरी आय लिहिला तरी चालेल. आय म्हणजेच काय असणार आहे क्लास इंटरवल आणि ती म्हणजे क्लास विड्थ पण सेमच आहे म्हणजे फक्त इंटरवल जो दिलेला आहे त्यांचा काय असणार आहे तो डिफरन्स असेल. आणि मोडचा फॉर्म्युला काय तर मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2 टाइम्स F1 मायनस F0 मायनस F2 इंटू आय.
नेक्स्ट पॉइंट क्वार्टाइल. क्वार्टाइल मीन्स डिवाइड द व्हेरिएट्स इंटू 4 इक्वल पार्ट्स. क्वार्टाइल म्हणजे काय, तर तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील त्या ऑब्झर्वेशनला 4 इक्वल पार्ट्स मध्ये काय करायचे, तुम्हाला डिवाइड करायचे. तर क्वार्टाइलचं फर्स्ट नोटेशन आहे क्यू. आता Q1, Q2, Q3, Q4 म्हणजे 4 पार्ट्स मध्ये काय डिवाइड. क्वार्टाइलची डेफिनेशन काय आहे, तर क्वार्टाइल मीन्स डिवाइड द व्हेरिएट्स किंवा ऑब्झर्वेशन इंटू 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट्स मध्ये काय करायचे, त्याला डिवाइड करायचे. Q1 हे काय आहे, तर लोअर क्वार्टाइल किंवा फर्स्ट क्वार्टाइल. Q3 हे काय आहे, तर अप्पर क्वार्टाइल और थर्ड क्वार्टाइल. Q2 म्हणजे काय असणार आहे, तर मीडियन. तो मीडियन कशावरून असणार आहे, तर Q1 चा फॉर्म्युला काय आहे, n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. n+1 डिवाइडेड बाय 4. 4 मी तिथं का लिहिलेला आहे, तर 4 इक्वल पार्ट्स मध्ये काय करायचे, डिवाइड करायचे. आणि मीडियनचा फॉर्म्युला काय होता, तर मीडियन इज इक्वल टू साइज ऑफ n+1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. म्हणजे मीडियन मध्ये काय करतो, तर 2 पार्ट्स मध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. क्वार्टाइल मध्ये काय करायचे, तर 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचे. आता Q2 इज इक्वल टू इथं बाहेर होणार, सफिक्सला काय लिहिलंय आपण, 1 लिहिलंय. म्हणजे 1 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. Q2 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. पण 2 नी 4 ला डिवाइड होते, तिथं 2 नी 4 ला काय होतंय, डिवाइड होते. म्हणून काय आलं, n+1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. म्हणजे तो कशाचा फॉर्म्युला आहे, तर मीडियनचा फॉर्म्युला आहे. मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, साइज ऑफ n+1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. नेक्स्ट Q3 सफिक्सला काय 3, म्हणून 3 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 3 नी 4 ला डिवाइड होत नाही. Q4 म्हणजे काय येणार आहे, 4 इंटू ब्रॅकेट n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. पण 4 ला 4 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजे वी कॅनॉट फाइंड दिस सिरीज. म्हणजे आपण ही सिरीज फाइंड करू शकत नाही, कारण 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकत नाही, कारण तिथं फक्त काय राहणार आहे, तर n+1 ऑब्झर्वेशन. म्हणजे क्वार्टाइल फक्त कोणते फाइंड करावे लागतील तुम्हाला, तर Q1 आणि Q3. Q1 आणि Q3 हेच फक्त तुमचे क्वार्टाइल्स असणार आहे. कारण Q2 हा काय झाला, मीडियन. कारण तो 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करता येत नाही आपल्याला, कारण 2 नी 4 ला डिवाइड होते. तिथं काय मिळणार आहे, n+1 डिवाइडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. म्हणजे तो झाला मीडियन. Q2 म्हणजे नेहमी काय असणार आहे, मीडियन. Q1 आणि Q3 हे काय असणार आहेत, फक्त क्वार्टाइल्स असणार आहे. नेक्स्ट क्वार्टाइल फॉर रॉ डेटा और इंडिव्हिज्युअल डेटा. सेमच आहे, जसं आपण अरिथमेटिक मीन, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन, मीडियन किंवा मोड मध्ये रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा आणि ग्रुप्ड डेटा फाइंड आउट केले, तसेच क्वार्टाइल मध्ये काय आहेत, रॉ डेटा, अनग्रुप्ड डेटा अँड थर्ड ग्रुप्ड डेटा. फर्स्ट क्वार्टाइल फॉर रॉ डेटा. फर्स्ट काय करायचे, अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर. मीन, मीडियन, मोड मध्ये डेटा करायचा, असेंडिंग ऑर्डरनी अरेंज करून घ्यायचा. त्याच्यानंतर काय फाइंड करायचं, फक्त क्वार्टाइल म्हणजे झाला, मीडियन झाला आणि नाही. पण काय मिळाला, n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. आणि Q3 काय आहे, तर 3 डिवाइडेड बाय ऑब्झर्वेशन. फॉर एक्झाम्पल कम्प्यूट Q1 and Q3 फॉर द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे, 13, 14, 7, कम्प्यूट Q1 and Q3 फॉर द फॉलोइंग डेटा. डेटा काय दिलेला आहे तुम्हाला, 13, 14, 7, 12, 8, 10, 15, 18, 9, 21, 20, 17. पहिला जो डेटा दिलेला आहे तो तुम्हाला असेंडिंग ऑर्डरनी काय करायचं आहे, तर अरेंज करायचा आहे. तर अरेंजमेंट काय येणार आहे त्याची, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 17, 18, 20, 21. आणि n म्हणजे काय असणार आहे, तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. जे ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते किती ऑब्झर्वेशन आहेत, तर
13 आणि तुम्हाला कम्प्युट काय करायचंय Q1 अँड Q3 म्हणजे Q1 ची व्हॅल्यू काय येणार आहे यांची व्हॅल्यू 13 का आहे तर तिथे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत ते काउंट करायचे जसे रॉ डेटामध्ये तुम्ही काउंट करता अरिथमेटिक मीन फाइंड करताना काय करता समेशन ऑफ एक्साइड डिवाइड बाय म्हणजे जे ऑब्झर्वेशन दिले आहे त्याची काय करता सम आणि डिनॉमिनेटरला काय करतात टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन एन म्हणजे काय असतात रॉ डेटामध्ये तर टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन अनग्रुप्ड डेटामध्ये एन म्हणजे काय असतो तर समेशन ऑफ एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सीची जी सम असेल टी म्हणजे काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि ग्रुप्ड डेटामध्ये सुद्धा एन म्हणजे काय असणार आहे समेशन ऑफ एफ आय फ्रिक्वेन्सीची सम मग इथं डेटा कुठला आहे तर रॉ डेटा आहे जर रॉ डेटा असेल तर एन म्हणजे काय असणार आहे फक्त टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन फक्त काउंट करायचे आहेत तर किती आहेत ऑब्झर्वेशन 13 म्हणून एनची व्हॅल्यू काय आहे तिथं 13 आता कम्प्युट काय करायचे तुम्हाला Q1 अँड Q3 मग Q1 इज इक्वल टू n+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन एन म्हणजे काय आहे 13 म्हणजे 13+1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन 13+1 म्हणजे काय मिळणार तिथं 40 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन 14 ला 4 ने डिवाइड करायचं आता ने डिवाइड करायचं 14 ला काय मिळेल तुम्हाला तिथं 3.5 आता 3.5 हा काय झाला क्वार्टाईल मिळाले तर 3.5 हा किलो ऑब्झर्वेशन आता तुम्हाला फाइंड करायचे क्वार्टाईल आतापर्यंत पॉइंट मध्ये आन्सर मिळाले ऑब्झर्वेशन मिळालेले नव्हते तुम्हाला इथं फर्स्ट टाइम मिळाले ऑब्झर्वेशन काय मिळाले 3.5 आता 3.5 कसा फाइंड आउट करायचा तर 3.5 मधला पहिला 3 घ्यायचा म्हणजे थर्ड ऑब्झर्वेशन प्लस ब्रॅकेटमध्ये 0.5 तिथं 0.5 का लिहिला तर 3 कॅन्सल केल्यानंतर फक्त काय राहणार आहे 0.5 राहणार आहे ब्रॅकेट थर्ड नंतरचं ऑब्झर्वेशन कोणतं असणार आहे फोर्थ ऑब्झर्वेशन मधून थर्ड ऑब्झर्वेशन काय करायचं सबस्ट्रॅक्ट करायचं 3.5th ऑब्झर्वेशन कसं फाइंड आउट करायचे तर पहिला 3 आहे म्हणून थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 3 कॅन्सल केल्यानंतर तिथं काय राहणार आहे फक्त 0.5 प्लस ब्रॅकेट 0.5 नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये थर्ड नंतरचं ऑब्झर्वेशन कोणतं येणार आहे तर फोर्थ मधून थर्ड ऑब्झर्वेशन काय करायचे सबस्ट्रॅक्ट करायचे आता पहिला डेटा तुम्ही काय केला होता असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केला होता त्यातलं चेक करायचं आता थर्ड ऑब्झर्वेशन कोणतं आहे इथं बघा आता थर्ड ऑब्झर्वेशन कोणतं आहे पहिला डेटा असेंडिंग ऑर्डरनी काय केलेला आहे अरेंज केलेला आहे थर्ड ऑब्झर्वेशन हे 8 येणार कारण फर्स्ट ऑब्झर्वेशन 6 सेकंड ऑब्झर्वेशन 7 थर्ड ऑब्झर्वेशन 8 म्हणून थर्ड ऑब्झर्वेशन काय लिहिणार आहे तिथं 8 प्लस काय लिहिला होता ब्रॅकेटमध्ये 0.5 तो ॲज इट इज राहणार 0.5 नेक्स्ट काय होता थर्ड नंतरचं ऑब्झर्वेशन कोणतं घेतलेलं फोर्थ थर्ड ऑब्झर्वेशन काय केलेलं सबस्ट्रॅक्ट म्हणजे फोर्थ ऑब्झर्वेशन काय येणार आहे 9 मायनस थर्ड ऑब्झर्वेशन काय येणार 8 म्हणजे काय मिळेल फायनल आन्सर तुम्हाला 8 प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट 9 मायनस 8 8 प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट 9 मायनस 8 पहिला 8 काय लिहिला ॲज इट इज प्लस 0.5 आणि नेक्स्ट 9 मायनस 8 म्हणजे 1 मिळाला 0.5 इंटू 1 0.5
आणि 8 प्लस 0.5 म्हणजे 8.5 हा काय मिळाला तुम्हाला Q1 मिळालेला आहे. आता काय फाइंड आउट करायचे तर Q3 फाइंड करायचे. तिथं 3.5च्या इथं जर फक्त 4 आला असता म्हणजे 16 डिवाइडेड बाय 4 असतं तर तिथं काय मिळालं असतं तुम्हाला फोर्थ ऑब्झर्वेशन. तर डिरेक्टली तुम्ही सांगू शकत होता फोर्थ ऑब्झर्वेशन कोणतं आहे. पण इथं काय मिळाले तुम्हाला 3.5. मग 3.5 ऑब्झर्वेशन काय येणार आहे तर हे असं कॅल्क्युलेट करायचे. थर्ड ऑब्झर्वेशन प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट फोर्थ मायनस थर्ड ऑब्झर्वेशन. आणि जे ऑब्झर्वेशन असतील ते तुम्ही काय करायचं तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट. आता काय Q3 तर Q3चा फॉर्म्युला काय आहे 3 इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. Q3 3 हा काय आहे सफिक्सला आहे म्हणून 3 तिथं ब्रॅकेटच्या बाहेर लिहिलेला आहे. 3 इंटू ब्रॅकेट n म्हणजे काय होता 13 प्लस 1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 13 प्लस 1 म्हणजे 14 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 14 डिवायडेड बाय 4 म्हणजे 3.5 ऑब्झर्वेशन. पण इंटू काय आहे 3 पहिला इंटू करून घ्यायचा म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करून घ्यायचे तुम्हाला. 3 इंटू 3.5 काय मिळणार आहे 10.5 ऑब्झर्वेशन. Q1 मध्ये काय होतं तर 3.5 ऑब्झर्वेशन. इथं काय आहे 10.5 ऑब्झर्वेशन. सेम फाइंड करायचं. काय करायचा पहिला 10th ऑब्झर्वेशन प्लस ब्रॅकेटमध्ये 10 कॅन्सल केल्यानंतर काय राहणारे पॉईंट नंतर फक्त 0.5. नेक्स्ट ब्रॅकेट 10 नंतरच ऑब्झर्वेशन 11th ऑब्झर्वेशन मायनस 10th ऑब्झर्वेशन. आता 10th ऑब्झर्वेशन चेक करायचं कोणतं आहे कारण डेटा पहिला काय केलेला आहे तुम्ही असेंडिंग ऑर्डरनी अरेंज केलेला आहे. तर 10th ऑब्झर्वेशन हे 17 आहे म्हणून 17 प्लस 0.5 ॲज इट इज. नेक्स्ट ब्रॅकेट 11th ऑब्झर्वेशन हे काय आहे 18 मायनस 10th ऑब्झर्वेशन काय आहे तर 17. नेक्स्ट 17 प्लस 0.5 18 मायनस 17 म्हणजे काय राहणार फक्त तिथं 1. 0.5 इंटू 1 0.5 आणि 17 प्लस 0.5 म्हणजे काय येणार आहे 17.5. आता हेच एक्झाम्पल बघा कशाचं होतं मीडियनचं. फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डेटा. रॉ डेटा दिलेला होता तो तुम्ही असेंडिंग ऑर्डरनी काय केला पहिला अरेंज करून घेतला. इथं n काय आहे 9 म्हणजे ऑड नंबर आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर मीडियनचा फॉर्म्युला 2 होते ऑड साठी आणि इव्हन साठी. तर मीडियनचा फॉर्म्युला काय साइज ऑफ n प्लस 1 डिवायडेड बाय टूथ ऑब्झर्वेशन. आता इथं डिवाइडला 2 आहे कारण मीडियन हा 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. साइज ऑफ 9 प्लस 1 डिवायडेड बाय 2. 9 प्लस 1 10. 10 डिवायडेड बाय 2 5. इथं फक्त 5th ऑब्झर्वेशन होतं म्हणून 5th ऑब्झर्वेशन काय येणार आहे 7. इथं पॉईंट मध्ये आलेलं होतं त्यामुळे फक्त काय करायचं तिथं कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल बघा फाइंड Q1, Q2 अँड Q3 फ्रॉम द फॉलोइंग डेटा. आता काय फाइंड आउट करायचे तुम्हाला इथं Q1, Q2 अँड Q3. Q1 आणि Q3 हे काय आहेत क्वार्टाइल्स आहेत. पण आणखीन काय फाइंड करायला सांगितलंय तुम्हाला Q2. Q2 म्हणजे काय आहे तर मीडियन आहे. फर्स्ट काय करायचंय तर डेटा दिलेला आहे तुम्हाला काय दिलंय 3, 8, 5, 2, 6, 9, 4, 10. सोल्युशन मध्ये काय येणार पहिला डेटा अरेंज करायचा असेंडिंग ऑर्डरनी. अरेंज द डेटा इन असेंडिंग ऑर्डर 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10. आणि n म्हणजे काय असणार आहे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन किती आहेत ते काउंट करायचे. तर n ची व्हॅल्यू तिथे काय आहे 8. आता पहिला फाइंड करायचंय Q1. Q1 म्हणजे साइज ऑफ n प्लस 1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. क्वार्टाइल मध्ये नेहमी कशाने डिवाइड करायचे 4 ने कारण क्वार्टाइल म्हणजेच काय आहे तर 4 इक्वल पार्ट्स मध्ये आपण काय करतो तो डिवाइड करतो. आता यांची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार आहे नेक्स्ट 8 प्लस 1. मग 8 प्लस 1 9 येणार. 9 डिवाइडेड बाय 4. 4 ने डिवाइड करायचं 9 ला.
Q1 is equal to 8 plus 1 म्हणजे 9 divided by 4. 9 divided by 4 काय येणार आहे 2.25 ऑब्झर्वेशन. आता तिथं काय आहे 2.25 म्हणजे 2.25 ऑब्झर्वेशन. तर पहिला 2 लिहायचा कारण सेकंड ऑब्झर्वेशन आहे प्लस ब्रॅकेट 2 कॅन्सल केल्यानंतर काय राहणार आहे तिथं फक्त 0.25. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये सेकंड नंतरचं ऑब्झर्वेशन थर्ड मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. आता सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं तिथं 3. पहिला डेटा अरेंज करून घ्यायचा असेंडिंग ऑर्डरनी. तिथं सेकंड ऑब्झर्वेशन आहे 3 प्लस ब्रॅकेट 0.25. नेक्स्ट ब्रॅकेट थर्ड ऑब्झर्वेशन काय होतं तर 4 आणि सेकंड ऑब्झर्वेशन काय होतं तिथं 3 म्हणून 4 मायनस 3. नेक्स्ट 3 प्लस 0.25. 4 minus 3 1. 0.25 into 1 0.25. 3 plus 0.25 3.25 हा काय मिळाला आहे तुम्हाला तर Q1. आता काय फाइंड करायचे परत Q2. Q2 is equal to size of n plus 1 divided by tooth observation. तिथं 2 लिहिलेला पण 2 नी 4 ला डिवाइड केल्यानंतर काय येणार परत 2च मिळणार आहे म्हणजे Q2 चा फॉर्म्युला डायरेक्टली काय लिहिणार तुम्ही size of n plus 1 divided by tooth observation. n म्हणजे 8. 8 plus 1 9 divided by tooth observation म्हणजे 4.5 ऑब्झर्वेशन. सेम कॅल्क्युलेट करायचे फोर्थ ऑब्झर्वेशन प्लस 0.5 इंटू ब्रॅकेट फिफ्थ ऑब्झर्वेशन मायनस फोर्थ ऑब्झर्वेशन. तर फोर्थ ऑब्झर्वेशन काय आहे तिथं 5 म्हणून इथले 5 प्लस 0.5 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट फिफ्थ ऑब्झर्वेशन 6 मायनस फोर्थ ऑब्झर्वेशन 5. 6 minus 5 1. 1 into 0.5 0.5 आणि 5 plus 0.5 5.5 हा काय मिळाला तुम्हाला Q2. आणि थर्ड काय फाइंड आउट करायचे तर Q3. Q3 is equal to size of 3 into bracket n plus 1 divided by fourth observation. 3 into bracket n ची व्हॅल्यू काय 8. 8 plus 1 divided by fourth observation. 3 into bracket 8 plus 1 9 divided by fourth observation. 3 into bracket. आता तुम्ही इथं Q1 मध्ये फाइंड आउट केले बघा 9 by fourth observation म्हणजे 2.25 ऑब्झर्वेशन. तिथं फक्त डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2.25 ऑब्झर्वेशन. पहिलं मल्टिप्लाय करून घ्यायचे 3 नी आणि नंतर ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचे. 3 नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे 6.75 ऑब्झर्वेशन. तर पहिला 6 ऑब्झर्वेशन प्लस 0.75 इंटू ब्रॅकेट 7th ऑब्झर्वेशन मायनस 6 ऑब्झर्वेशन. 6 ऑब्झर्वेशन काय आहे तिथं 8 प्लस 0.25 इंटू ब्रॅकेट 9 minus 8. 9 minus 8 1. 1 into 0.75 0.75 आणि 8 plus 0.75 म्हणजे काय येणार 8.75 हा काय झाला Q3. क्वार्टाईल समजलं का सगळ्यांना? Next, quartile for ungrouped data. If x1, x2 up to son xn are variables and f2 up to son fn be their corresponding frequencies. ungrouped data मध्ये काय असते तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेले असतील प्लस corresponding frequencies. म्हणजे समेशन fi म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी. आता मीडियन मध्ये पण अनग्रुप्ड डेटा मध्ये काय केलं होतं तर n हा ऑड असता तर फक्त n बाय 2 घेतलेला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि जर ऑड असता तर काय घेतलं होतं n plus 1 divided by टूथ ऑब्झर्वेशन आणि ते फक्त ऑब्झर्वेशन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये काय करायचं होतं चेक करायचे. इथं पण काय जर n हा ऑड असेल तर Q1 काय येणार आहे साइज ऑफ n plus 1 divided by फोर्थ ऑब्झर्वेशन.
Q3 काय येणार आहे, साईज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट n प्लस 1 डिवाइडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. आणि जर हा इवन असेल, n जो दिलेला आहे तो इवन असेल, तर Q1 काय येणार आहे, साईज ऑफ n बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. n प्लस 1 करायची गरज नाही तिथं, फक्त काय करायचं n बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. आणि Q3 काय येणार आहे, साईज ऑफ 3n बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. Second, we have to prepare the table containing a column of cumulative frequency. आता इथं cumulative frequency चा टेबल काय करायचंय तुम्हाला, प्रिपेअर करायचंय. n म्हणजे इथं समेशन ऑफ f आहे, टोटल फ्रिक्वेन्सी असणार आहे n म्हणजे. नेक्स्ट, द लास्ट व्हॅल्यू इन दिस कॉलम इज द टोटल फ्रिक्वेन्सी. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधली जी लास्ट व्हॅल्यू असेल तीच म्हणजे काय असणार आहे, तर टोटल फ्रिक्वेन्सी असणार आहे. आणि फोर्थ, द व्हॅल्यू ऑफ x is that the quartile of the corresponding cumulative frequency. म्हणजे जेव्हा तुम्ही डिवाइड करणार आहे, जर n हा ऑड असेल किंवा n हा इवन असेल, तर Q1 आणि Q3 काय करणार आहे, फाइंड करणार आहे. Q1 घेतला, सपोज इवन मिळालाय, तर n बाय फोर्थ ऑब्झर्वेशन चेक करायचं आणि ते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या टेबलमध्ये चेक करायचं. जर व्हॅल्यू तीच असेल Q1 ची, तर तेच ऑब्झर्वेशन त्याच्या करस्पॉन्डिंग जी एक्स आय दिलेला आहे तो म्हणजे काय येणार आहे, क्वार्टाईल येणार आहे. The value of x is that the quartile of the corresponding cumulative frequency. जसं आपण मीडियन मध्ये फाइंड केला अनग्रुप्ड डेटा, तिथं काय केलं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जस्ट ग्रेटर दॅन घेतली, त्याच्या करस्पॉन्डिंग जो एक्स आय आहे तोच म्हणजे काय आहे, मीडियन. इथं पण काय आहे, सेम कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायची, जस्ट ग्रेटर दॅन किंवा ऑर इक्वल टू त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स आय काय करायचा, चेक करायचा, जो असेल तोच म्हणजे काय असणार आहे, तर क्वार्टाईल. फर्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द अप्पर अँड लोअर क्वार्टाईल ऑफ द फॉलोइंग डेटा. काही वेळेस तुम्हाला काय देतील, फक्त अप्पर अँड लोअर क्वार्टाईल. तर अप्पर क्वार्टाईल हे काय असणार आहे, Q3 आणि लोअर क्वार्टाईल हे काय असणार आहे, Q1. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, फक्त Q1 आणि Q3. आता हा डेटा कुठला आहे, अनग्रुप्ड डेटा. तर अनग्रुप्ड डेटामध्ये फक्त काय असतील, ऑब्झर्वेशन आणि त्याच्यासोबत करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज दिलेले असतील. तर एक्स दिलेला आहे, काय दिलाय, 4.0 म्हणजे 4, 4.5, 5, 5.5, 6, 6.5, 7, 7.5 आणि 8. त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज काय आहेत, तर 10, 18, 22, 25, 40, 15, 10, 8, 7. आता पहिला काय करायचं तुम्हाला, एक्स म्हणजे जो ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते लिहायचे, त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज, त्याच्यानंतर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एन म्हणजे काय आहे, तर टोटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सीची सम काय आली, 155. आणि इज द टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला जो लास्ट कॉलम आहे, जी लास्ट व्हॅल्यू त्या कॉलम मधली, तीच म्हणजे काय असणार आहे, टोटल फ्रिक्वेन्सी. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन. एन काय आहे, हा 155. तर एन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू टोटल फ्रिक्वेन्सी. काय मिळाले, टोटल फ्रिक्वेन्सी 155. 155 हा काय आहे, ऑड. जर ऑड असेल तर फॉर्म्युला काय येणार आहे, Q1 is equal to size of n plus 1 divided by fourth observation. Next, size of 155 plus 1 म्हणजे काय ना, 156 divided by fourth observation. 156 divided by 4, 39th observation. आता 39th observation हा काय आहे, क्वार्टाईल नाहीये, तर तिथं ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचे. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं 39 कुठं आहे. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करा 39 कुठं आहे. तर 39 पेक्षा लहान कोणती येणार आहे, 8. आणि जस्ट ग्रेटर दॅन म्हणजे 39 पेक्षा मोठी व्हॅल्यू कोणती, 50. 50 ही काय झाली,
तर त्याचा फक्त क्लास आला, त्याच्या करस्पॉन्डिंग एक्सआय चेक करायचा. तर करस्पॉन्डिंग एक्सआय काय येणार आहे 5.0 म्हणजे 5.0 हा काय झाला Q1. हा झाला Q1. आता काय फाइंड करायचे तुम्हाला Q3. Q3 इज इक्वल टू साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट 155 प्लस 1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 155 प्लस 1 म्हणजे 156 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 156 डिवायडेड बाय 4 म्हणजे 39 ऑब्झर्वेशन आणि 39 ला 3 ने मल्टिप्लाय फर्स्ट करून घ्यायचं. काय येणार आहे 107 ऑब्झर्वेशन. आता 117 ऑब्झर्वेशन चेक करायचं कुठं आहे किंवा नसेल तर 117 पेक्षा जस्ट ग्रेटर दॅन व्हॅल्यू कोणती आहे. ही काय 170 स्मॉल आहे. 100 काय येणार 30 हा काय झाला त्याचा क्लास आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एक्स काय आहे 6.5 म्हणून काय झाला Q3 इज इक्वल टू 6.5. Q3 is equal to 6.5. Stop the lecture. ये कडक बोना